नमस्ते. चला पाहूयात आजचा चमत्कार. मी रत्नप्रभा पारिजा, भुवनेश्वर, ओडिशा येथून आहे. मी गेल्या 5 वर्षांपासून भगवत धर्मामध्ये आहे. विविध हवन, प्रक्रिया आणि दर्शनांमध्ये सहभागी झाल्यापासून मला आरोग्य, संपत्ती आणि भगवत साक्षात्काराशी संबंधित अनेक चमत्कारांचे अनुभव आले आहेत. आज मी माझ्या पतींशी संबंधित एक विलक्षण आरोग्य चमत्कार शेअर करू इच्छिते. 2023मध्ये माझ्या पतीला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यांच्या प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. कोविड-19च्या गंभीर संसर्गातून आधीच बरे झाल्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत झाले होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. हॉस्पिटलच्या ब्लड बँकेतून 2 युनिट प्लेटलेट्स देऊनही त्यांच्या प्लेटलेट्सची संख्या 35,000च्या वर गेली नाही, ज्यामुळे डॉक्टरांची चिंता कमालीची वाढली. डॉक्टरांनी आम्हाला ताबडतोब योग्य दात्याकडून सिंगल डोनर प्लेटलेट्स व्यवस्था करण्याचा सल्ला दिला. माझ्या स्वतःसह अनेक नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांच्या चाचण्या केल्या गेल्या. तरीही रक्ताचा गट जुळत असूनही कोणीही दानाचा निकष पूर्ण करू शकले नाही. माझ्या पतीची प्रकृती सतत खालावत चालल्यामुळे मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी पूर्णपणे शरण गेले आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत व्याकुळतेने प्रार्थना केली. त्यानंतर श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अथांग कृपेने एक अनपेक्षित चमत्कार घडला. माझ्या पतीच्या कार्यालयातील एक सहकारी त्यांना भेटायला आले. तो केवळ एक ओळखीचा व्यक्ती असूनही त्याने स्वतःहून चाचणी करून घेण्याची तयारी दर्शवली. सर्वांना आश्चर्यचकित करत तो एक परिपूर्ण प्लेटलेट दाता म्हणून पात्र ठरला. कोणताही संकोच न बाळगता त्याने आपल्या सर्व वैयक्तिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून माझ्या पतीचा जीव वाचवण्यासाठी प्लेटलेट्स दान केल्या. त्या क्षणी मला असे जाणवले की श्री परमज्योती भगवती भगवानांनीच माझ्या प्रार्थनांचे उत्तर देण्यासाठी आणि माझ्या पतीचे रक्षण करण्यासाठी स्वतः एक देवदूताला पाठवले होते. आमच्या अत्यंत कठीण काळात पाठीशी राहून माझ्या पतीला जीवन आणि आरोग्य लाभल्याबद्दल मी अनंत प्रेम, संपूर्ण शरणागती आणि अनंत कृतज्ञतेसह श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरण कमलांवर नतमस्तक आहे. जय श्री अम्मा भगवान.